नमस्कार मित्रांनो, मी शुभम कदम. शुभ कोकणीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे आपल्या वाडीची पूजा आणि त्या पूजेचं आमंत्रण करायला आम्ही दुसऱ्या वाडीमध्ये जातो. सोबत आहे रोनक आहे, रोनक बाय, यश आहे, वैभव आहे पुढे वाट काढणारा, आणि ही आमची जुनी वाट आहे. हे बघा, इथे पहिले आम्ही जेव्हा लहान असायचो ह्या आंब्यांवरती इकडे आंबे काढले यायचो. हे तिघं पण यायचे असे इकडं. एकदा मला भेटले होते रस्त्यामध्ये, काय माहिती कशाला आले होते. आणि बघितलं तर इथं करवंद पण आपल्याला दिसलेले आहेत. कोक, काळी महिना, आंबरट. तर नानू आहे, हा वाट काढणारा नानू. हा, तर ही आमची पहिली पायाखालची वाट अजून पण आहे, पण आता सगळं कसं जंगल वगैरे वाढलंय. इथे ही चिंच होती पहिली. वैभव, ही चिंच माहित आहे काय? चिंचवरती यायचो. सॉरी, बोरं भरपूर भाषा ह्याची ना. अरे इकडं कोण येतच नव्हतं. तर ही मजा फक्त कोकणातच असते. दुसऱ्या मतलब आमंत्रण करायला जाऊन एक आनंद भेटतो आपल्याला. हे बघा कोण पण होते. तर आता आपण पहिलं पेरवाडीमध्ये जाणार आहे. तिथून मग इथे खाली जाणार आहे फौजदारवाडीमध्ये. असं करत करत तुरबाची वाडी इकडे जाणार नाही. बघा हे कसं डुकराने खोदलंय. म्हणजे आता माणसं कोण गावी नाहीत, तर सगळे प्राणी वगैरे सगळे खाली यायला लागलेत. जंगल बिंगल मारले. अरे कोण नाही. हा, आम्ही तो वरतून येतो. तू अरे तर लहानापासूनच आवड आहे ही आमंत्रण करायला जायचा हे वगैरे. हे बघा, हे आपलं इकडचं गाव आहे, सगळं दिसत नाही. तर आता आम्ही आलो आमच्या खडप्यात आलोय. पहिली म्हणजे मी पण होतो तर इथून पाणी घेऊन जायचो. दाखवतो मला, जिथं पाणी भेटायचं ना मला ते दाखवतो. हो हां, थांब तू ये लवकर पुढे. बघा झाड डेंजर. आणि इथून आम्ही पहिला पाणी घेऊन जायचो. हे करवंद का, करवंद बघा किती आहे रानात. हीच मजा. एकदा रानात आलो ना का काय ना काय तर खायला तरी भेटतच. मस्त गोड आहे. आणि बघा खडपा. पावसाचा एवढा सुंदर असं इकडे पाणी वगैरे झराबिरे असतात ना. इथून आम्ही पाणी घेऊन जायचो पहिले. आता पूर्ण आतला आहे, खोदून पण नाही भेटणार. त्याला आम्ही खडपा बोलतो आता. आणि ह्या वाटेने आम्ही पहिले लाकडं घेऊन जायचो, फाटी घेऊन जायचो घरात. तर छोटे छोटे असायचो. हां मग अरे किती फाटीने तिकडून नानू. हा वैभव वरच्या साईडून फाटी तो घेऊन जायचा आणि आम्ही इकडून जायचो. म्हणजे वेगवेगळे असं असायचं. ह्या साईडला कधी यायचंच नाही. आणि पहिली जेव्हा मी इथं यायचो तर आम्हाला सगळ्यात भीती ह्या वाटेची वाटायची. कारण ही वाट बघतात ना लय छोटी आहे. तिथे पडलं तर आम्हाला खूप भीती वाटायची. हे बघा खाली इकडं दरी आहे. आणि ही वाट पार करताना आम्हाला खूप, आम्ही बसून बसून असं जायचो. आणि पुढते एक वाल आहे. त्या वालामध्ये आम्ही आंघोळ विंघोळ करायला यायचो. ते बघा हे पेरो. जा यश घेऊन जा. इथून जा. नाही नाही येत जा घेऊन या. हे बघा ही पेरवाडी येते. इथून असं आडवा जायचं आपल्या इथे. तर हा बघा खडपा आहे आमचा. हा म्हणजे व्हाल बोलतो. व्हाल म्हणून बोललं तर छोटी नदी चांगल्या याच्यात बोललं तर.
काय वाढायला झालं तुला रे? इथं धबधब्याखाली आम्ही बघा, इथं धबधबा असं पाऊस बी पडून मोठा पाणी असतो आणि इथं आम्ही ना आंघोळ करायला येतो. हे पण आता काय पाण्याचा थेंबसुद्धा नाही. हां इकडून आणि किती असं आंघोळ बिंघोळ करून मजा केली. नाही ना हां वैभव तुझा काय एक्सपिरियन्स सांगशील इकडचा आपला? तर आत्ता रोड आलाय वरती, आता पहिला रोड नव्हता. आणि घर बघा किती सुंदर बांधलंय घर. निलयाचं ना? विनयचा विनयाचा. हा बघा रोड चांगल्या प्रकारे मातीचा आहे अजून. ना आम्ही इकडून फाटी घेऊन जायचो, काय मजा असायची. काय रेड येतो वरती आम्ही. हा घर बघा किती सुंदर असं वाटतं वरचं. हे प्लॅस्टिकचं आहे ना वरचं छप्पर? फायबर फायबरचं आहे काय? आता किती जड फाटते. एवढा जांभा वरती आणायचा. कुठे गाडी आली हा वरती कशा आणले? अरे एवढं जड गाडी चढा पाहिजे ना. हे आता नवीन आलं आहे वरतून डायरेक्ट फायबरचं कौला टाईप आलं आहे. ते फक्त 4-5 घरं असतील ना बस. ओ काका अबनो परत ना आले आले आपला फणस भेटलाय. पट्या भाई बघा आपल्या घर पण भेटले तिथे खायला. कुठलं काय आम्हाला आता खाऊ दे खा खा. आई संध्याकाळी महाप्रसादाला आणि पूजेला वरच्या वाडी. हा कोण हा कोणाचा? हा नाही ओळखला. जो कुठं असतो मग गावात त्याला कोण त्याला कसा दिसला नाही तर कसं बोलकल वाडीत गावात फिरा पाहिजे. ए तुला पाहिजे येऊन तांगड्यावर करून झोपणार. त्यातलं नाही जा. कसं माहितीये काय लागतं सुकत घालायचं ए, त्यांना. त्यातलं न्या. सुकत घालायचं आहे. नाही खा तू खा खाऊ खा रे खा. चुकून झालं आहेत तिकडे अजून. हा ए, बघा अक्कल काय आपली नाही. माणसं अशी असतात. नाही बोलत नाही आपल्या कोकणातली माणसं कोणाला. डब्यात देऊ बस झाला. ऐकत नाही हे ऐकत पण नाही. आणि मला म्हणते सुकत घाल. मलाच खाला मलाच खाईल ती. मन तृप्त झाले माझे. खा रे खा. बाबू हम्म. मम्मी सारखा पण ना पप्पा सारखा सावला झाला सावला. कोण ए, पोरा, पाय दे. बस करा बस करा. फिरतोच ना उन्हात खा काल रे, दिवसभर खा तुम्ही खा. ना खा जेवू नका संध्याकाळी प्रसाद खा मग. तेव्हा ते काकी थोडं पाणी द्या ना. पाणी हात धुवायला रे. हात धुवायला ते बघ तिथे टब भरलाय. ए खा अजून. लवकर चला. हो संध्याकाळी या. हो पूजेला नीट बसून खा. ते बघा या आंब्याचं याला काय बोलतात काकी? 60 हे 60 आहे आंब्याचा. अरे हे खोतगे सांगितलं काय? इथे बघितलं तर हे मध्याचा पोह आहे. हे बाहेर या. माश्या बघा जातात आतमध्ये आणि मग पाहिजे तो काढायची आणि वापस पॅक करून मग तिथे हे बसतात मासे वापस येऊन बसतात तिथे. त्याचे पहिले हे खूप असायचं आणि आता कायच नाही तर कुठे भरपूर खूप कमी. मी पण ह्याच्यातून पहिले मध खाल्ले काय टेस्ट आहे ह्याच्या पण बघा मासे आपण जातात येतात. हां तर आपल्या गरमागरम ताक भेटलाय. केश पकड ताक एकदम मस्त बघा ओरिजिनल ताक आहे हा. गावठी ताक. मुंबईचं काय पाणी मिसळून आहे. हा बघा ओरिजिनल.
ताक बघ थांब ते आहेत पी तू थांब ना हा बघ बस बाकीचे लोक अरे तू तो पी पहिलं सगळ्यांना थोडाच पी काय सगळा तुला पाहिजे नाही नाही त्याच्यामधून अरे ते संपवल ह्याला हे ग्लास घे मला ग्लास भरून दे इज्जत पाहिजे अर्धा आला चाल मी तर नाही मी तर भेटलं थांब अरे थांब सगळी माणसं रुनक ते यशला यश तर नको हे पाहिजे ओरिजिनल ताक हे बघाय का हा सगळ्यात शुद्ध ताक एकदम शरीराला चांगलं नाही गरमीतून एकदम चांगला आहे पाहिजे मुंबईचा पिऊ नका गावचा पिया ऍडव्हर्टाइजमेंट करतो बरं आहे पण खाल्ली सगळ्यात मस्त आहे हा झाला थांब व्हायचा अरे बराच रो मला दुसरा ग्लास आला नाही बघ एकच नको जास्त नाही पित मी राहण्याच्या मिटवणी मला दिला दे नाही एक गोष्ट जरासं हलव ना असं. मिठाचं थोडंसं टाकता टेस्ट होते जरासं नको तुला पी तू समजला ए त्यालाच देतो ना जरा सँडल घाल. आहे धन्यवाद ताक दिलास थँक्यू आपली गावची माणसं अशी आहेत नाही बोलणार नाही बरं थोडं थोडंसं असतं ना मी एकच तो वोट पेलो बाकी तरी देणार अरे लवड्या वरचा म्हणून गावची माणसं आहेत हा ना न्या? गावची माणसं आपल्याला नाही बोलत नाहीत कोण आपला पेरवडीचं आमंत्रण झालेलं आहे 4-5 घरं चालू आहेत जास्त नाहीत 2-3च आहेत घरं चालू कोण आहेत त्या सगळी मुंबईलाच आहेत आता आपण जाणार फौदारवाडीमध्ये जाणार आहे खाली तर ही वाटा नाही बघा सावली जरा बरं वाटतं सावलीत आलं काय आणि ठीक आहे तर तिथं वरती हे गाताडवाडी म्हणजे त्या जागेचं नाव आहे आता वाडी नाही गाताडा तर ती आमची जमीन आहे तिथे धोंड्याबाबा राहतात इकडून असं वरती आडव्यान खूप म्हणजे 2-3 तास लागतील आता पहिले झेंडा ती आमची जमीन आहे तिकडे वरती कोण गिरायक असेल तर सांगा विकायची आहे किडा आंबा भेटलाय किडा ये खाऊ नको हा बघा न धुता डायरेक्ट खायचा असतो त्याला टेस्ट असते मुंबईची लोक धुणार हे करणार एवढा हात पुसलास हाय तरी काय टेस्टी खाली उतरून वाटत नाही याच्या खाली गोड आहे तिकडे ना घोगऱ्यात त्या साईडला पडलेला त्यांच्या वाडीतल्या पुढे वाडीत लग्न होतं त्यांची वाडी कशी आहे जाधव मोरे म्हणजे असं नाही आपले बेंजू 90% कदम ते चव्हाण पण बेंजू ती पोरगी त्यांचं नाव कोण एकदम मस्त आहे आता आपण आलोय फौदारवाडीमध्ये इथून आपल्याला फौदारवाडी पूर्ण क्लिअर करायची आहे तर एवढे काही घरी कोण आहेत नाहीत थोडीफार आहेत आता आपण खाली फौदारवाडीमध्ये आलोय आणि आपल्याला दही भेटलाय आता सोट्या काढतो आता बस मावशी दही घेऊन येतोय हा ओ लास्ट कसं झाला पिवळी कलर आणि निळी कलर मध्ये काय ते आंबट नाही ना हे काय आता प्युअर ओरिजिनल मावशीने दिला आमच्या इकडे मुंबईला गेलो एवढा कप 20 रुपयाला एवढा आणि एवढा घट्ट पण नाही एवढा पण नाही त्यात पाणी टाकून पातळ असतो एकदम बघितलं कसं ह्या फोटो काढले त्यांचं हे बघा आपलं दत्त मंदिर आहे इथे
सांग हे बघा तुम्ही. तर आता आमचा हा बघा पहिला ग्राउंड होता. आता इथं आंबे लावलेत. तर आम्ही पहिल्या शाळेतून सुटलो की ह्या ग्राउंडमध्ये भर उन्हात खेळत असायचो. आता काय नाही, तर सगळं संपलंय. आंबे बिंबे लावले. वर राहूया काका. काय हा आंबे बिंबे आणतोच काय? आंबे आणि महाप्रसादाला कीर्तन आहे. ह्याला पण सांग नाही. तर आमचा हा बघा बस स्टॉप आहे इथं आणि दुकान आहे आमचा. हा सांगतो येत जा सांगून ये. तर आमचा बस स्टॉप आहे आणि हा जे दुकान आहे. तर आता आपण पौदरवाडीत आलेलो आहे. तर इकडं आपण चालू करणार आहे. यश आलं आहे खाली करून आमंत्रण करून. आणि इकडं आपला हा मंदिर आहे, दत्तांचं मंदिर आहे. आणि इकडे थोडेसे घर बाकी आहेत. तर इकडं आता हा मंदिर आहे आपला. मला पाठवलीस. इकडे बघा आपलं मंदिर आहे इकडे. आणि हे लास्ट झालं आता आपलं काय काय द्यायचं मंदिर आहे. आणि हा आपला हनुमान मंदिर. ते लास्ट टाइम कार्यक्रम आपला झाला होता. इकडे घराचं काम वगैरे चालू आहे. तर अशा प्रकारे आपलं बोलणं करून झालेलं आहे. आता वाजले 12 साडेबारा वाजले. ऊन किती आहे बापरे, खूप ऊन आहे गावी. तर तुम्हाला आमच्याकडचं बोलणं कसं वाटतं नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आपली तिथे आज पूजा आहे, तर पूजेला भेटू.